मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता आक्रमक झालेत। गोळ्या घातल्या तरी थांबणार नाही। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत। गोळ्या घातल्या तरी थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। सरकारलाच सणावेळी राज्यात अशांतता पसरवायची आहे असा आरोप सुद्धा जरांगेंनी केला आहे। तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, ते करू नका। देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी। तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही आणि तुम्हाला मारायचं तर मी मुंबईला आलो, मला मारून टाका, तिथं गोळ्या घालून मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार, मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब। आता कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेले, त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवतो। राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची। मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार।